जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, प्रत्येक यूट्यूबर ज्यावेळी नवीन यूट्यूबवरती काम करायला चालू करतो त्यावेळी त्याच्या मनात असंख्य असे प्रश्न निर्माण होत असतात आणि मित्रांनो ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारत असता आणि प्रत्येक वेळी मी तुम्हाला हे देखील सांगत असतो, तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। आता ज्या शंकांना मी रिप्लाय देऊ शकतो त्या सर्व शंकांना मी रिप्लाय देत असतो मित्रांनो। आणि जे कॉमन क्वेश्चन जास्त वेळा विचारले जातात त्यावरती तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती आपण Q&A सेशन घेत असतो। तर मित्रांनो आज देखील मी असेच काही कॉमन 10 प्रश्न पिक केलेले आहेत। तर मित्रांनो ते प्रश्न तुम्ही नीट ऐकायचे आहेत आणि त्याचे उत्तर पण मी दिलेले आहेत। सो मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे तुमच्या मनात देखील असू शकतात, त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा। तर जराही न घालवता मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी या व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे उखा मदने यांनी। शुभम भाऊ, आता 2024 मध्ये चॅनल मॉनिटाईज कसा करायचा त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा। तर मित्रांनो जो मी व्हिडिओ मॉनिटायझेशनचा बनवलेला आहे तो तुम्ही ॲज इट इज फॉलो करून त्यावरती तुम्ही ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या सेम टू सेम स्टेप्स फॉलो करू शकता आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता। पण मित्रांनो 2024 मध्ये काही चेंजेस असू शकतात। सो जर पुन्हा जर चॅनल मॉनिटाईजसाठी रेडी झाला असेल, म्हणजे 4000 तास वॉच टाईम 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले असतील तर मला मेल करून सांगा। एखाद्याचा चॅनल जर मला योग्य वाटला आणि त्यांचे जर काय हरकत नसेल, ते मला ईमेल ID आणि पासवर्ड द्यायला तयार असतील तर मी त्यांचा चॅनल जो आहे तो मॉनिटाईज करून देईल आणि त्याच्यावरती एक ट्युटोरियल व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती बनवून जाईल। सो जर तो कुणी असा असेल मॉनिटायझेशनसाठी क्रायटेरिया कंप्लीट झाला आहे किंवा होत आलेला आहे तर मला मेलवरती नक्की कळवा। एखादा चॅनल चांगला असेल तर तो आपण मॉनिटाईज पण स्टेप बाय स्टेप करून देऊ आणि त्यावरती कशा प्रकारे स्टेप फॉलो करावे लागतात ते देखील सांगूया। पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे अतुल भोसले यांनी। खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार। माझा एक प्रश्न आहे त्यावर कृपया उत्तर द्या। मी माझ्या चॅनलवर माझ्या स्वतःच्या कविता माझ्याच आवाजात टाकतो, तसेच मी स्वतः संगीतबद्ध केलेली काही गाणी टाकण्याचा माझा मानस आहे। तर कविता आणि गाणी यामुळे चॅनल मॉनिटाईज करताना काही समस्या उद्भवेल का? आता पहिली गोष्ट, तुम्ही कविता करताय ते तुमच्या स्वतःच्या आवाजात आहेत, प्लस तुम्ही संगीतबद्ध केलेली गाणी टाकायची म्हणताय, तर तुम्ही म्युझिक कॅटेगरी जर तुमची चॅनलवरती सिलेक्ट केली असेल आणि व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः जर म्युझिक म्हणजे संगीतबद्ध गाणी करत असं त्याला दाखवलं किंवा तुम्ही स्वतःच्या आवाजामध्ये गाणी म्हणत आहात, कविता म्हणत आहात हे जर दाखवलं आणि त्यात थोडीफार तुम्ही फेस व्हॅल्यू जरी ॲड केली तरी तुमचा चॅनल मॉनिटाईज होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही। सो तुम्ही ह्या ज्या आहेत तुमच्या कल्पना त्या नक्कीच अंमलात आणल्या पाहिजेत, त्यावरती काम केलं पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे R रोही यांनी। तर रिॲक्शन ऑडिओ चॅनल मॉनिटाईज होतो का की नाही होत? तर एक गोष्ट लक्षात घ्या, रिॲक्शन चॅनल म्हणजे काय, तुम्ही दुसऱ्याच्या व्हिडिओवरती रिॲक्शन देणार आहात। आता रिॲक्शन देणार आहात म्हणजे तुम्हाला तर स्वतःचा फेस दाखवावाच लागेल, कारण लोक रिॲक्शन बघणार आहेत तर त्यावेळी तुमचे फक्त आवाज ऐकून कोणी रिॲक्शन बघणार नाही। रिॲक्शन जे आहे तुमच्या फेसवरती काय एक्सप्रेशन येत आहेत, तुम्ही त्यावरती कसं रिॲक्ट करताय हे बघण्यासाठी लोक आलेले असतात आणि तुम्ही जर त्यात फेसच दाखवला नाही तर अजिबात तुमचा चॅनल जो आहे तो चालणार नाही, इव्हन त्याला व्ह्यूज पण येणार नाहीत आणि जरी आले तरी मॉनिटाईज होईल का नाही हे सांगू शकत नाहीत, कारण दुसऱ्याचं कॉन्टेंट तुमचा पुढे दिसेल आणि तुम्ही फक्त मागून आवाज दिलेला असेल। तुम्ही जर फेस व्हॅल्यू तुमची ॲड केली तर रिॲक्शन चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो। तर पुढची कमेंट आपल्याला यांची आलेली आहे, जय शिवराय दादा, व्हिडिओ एडिटिंगसाठी कुठलं ॲप यूज केलं तर चालेल, प्लीज रिप्ले। तर व्हिडिओ एडिटिंगसाठी तुम्ही मोबाईलमध्ये काइनमास्टर, VN ॲप्लिकेशन, त्यानंतर आणखीन खूप सारे ॲप्लिकेशन आहेत ते यूज करू शकता। कॅपकट आहे, प्लस तुमचं अलाइट मोशन आहे, पण सगळ्यात बेस्ट जर म्हणला तर काइनमास्टर, VN ॲप्लिकेशन, विटा ॲप्लिकेशन पण तुम्ही यूज करू शकता, त्यावरती वॉटरमार्क नाही आहेत। बरेच लोक इनशॉट ॲपमधून देखील व्हिडिओ बनवत असतात, ते देखील ॲप्लिकेशन चालेल, फक्त त्यावरती कुठल्याही प्रकारचा वॉटरमार्क नसायला पाहिजे, कारण बरेच लोक यूट्यूबवरती व्हिडिओ एडिट करतात आणि त्या कोपऱ्यामध्ये वॉटरमार्क दिसतो ॲप्लिकेशनचा, तर त्या वॉटरमार्कमुळे पण काही वेळेस तुमचा कॉन्टेंट स्वतःचा असेल तरी रियूज्ड कॉन्टेंट एरर येत असते। त्यामुळे तुम्ही तो वॉटरमार्क कुठलेही ॲप्लिकेशन असो वॉटरमार्क नसलेलेच ॲप्लिकेशन यूज करा। त्यासाठी सगळ्यात बेस्ट प्ले स्टोअरवरती तुम्हाला VN ॲप्लिकेशन भेटेल ज्यावरती कुठल्याही प्रकारचा वॉटरमार्क येत नाही। आणि त्यांनीच पुढे विचारलेलं आहे YT स्टुडिओ हे ॲप क्रोममध्ये जर ओपन होत नाही, डायरेक्ट ॲपवरून ओपन होत आहे, तर तुम्ही आपले आय थिंक रिसेंटली व्हिडिओ बघितले नसतील तर मी आय कार्ड बटनचा किंवा एंड स्क्रीनचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, त्यात मी प्रॉपर दाखवलेलं आहे तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये YT स्टुडिओ ॲप म्हणजे YT स्टुडिओ कसं काय ओपन करू शकता, त्यावरती लॉंग प्रेस करून ओपन करावं लागते, तर ती प्रोसेस एक वेळेस बघा। पुढचा प्रश्न आपल्याला पवन जाधव यांनी विचारलेला आहे, दादा माझ्या चॅनलवर क्विज क्वेश्चनचे व्हिडिओज अपलोड करतोय पण त्या व्हिडिओला आवाजही माझा नाही आणि चेहराही माझा नाही,
तर मी माझ्या चॅनलला मॉनिटाईज करू शकेन का? टॉपिकवर व्हिडिओ बनवा. व्हिडिओ बनवण्याची काही सुद्धा गरज नाही. जर तुम्ही फेस दाखवत नसाल आणि तुमचा आवाज पण देत नसाल, जस्ट बॅकग्राऊंडला म्युझिक लावून क्विज व्हिडिओ अपलोड करत असाल, तर तुमचा चॅनल भलेही मॉनिटाईज झाला तर तो मॉनिटाईजवरती टिकू शकत नाही. रियुज्ड कॉन्टेंट एरर येईल मॉनिटायझेशनला अप्लाय केल्यानंतर, किंवा जरी मॉनिटाईज झाला तरी पहिलं पेमेंट यायच्या आधी तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होणार आहे. त्यामुळे जर स्वतःचा आवाज नसेल तर कुणीही क्विज चॅनल चालवू नका. स्वतःचा आवाज असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू ॲड करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, पल्लवी नांगरे पाटील यांनी एक क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे आणि हा क्वेश्चन बऱ्याच लोक जे आहेत ते विचारत आहेत. सर, मी रांगोळी व्हिडिओ टाकून त्याला बॅकग्राऊंड म्युझिक देते, चालेल ना, की अजून काय करायला हवं? तर फक्त बॅकग्राऊंड म्युझिक जर लावला असेल रांगोळी चॅनलला तर तो आर्ट चॅनलमध्ये मोडतो, रांगोळी चॅनल वगैरे. तर जर तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक फक्त लावत असाल तरी काही लोकांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत, पण ते किती टाईमसाठी टिकू शकतात हे सांगू शकत नाही. सो माझं एक तुम्हाला जे पण रांगोळी चॅनलवाले असतील किंवा कुठले आर्ट चॅनलवाले असतील त्यांना माझं फक्त एक सजेशन आहे, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ॲटलिस्ट 10 ते 20 सेकंद तरी बोलला पाहिजे. तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण अशा प्रकारची रांगोळी बनवणार आहोत आणि ही रांगोळी बनवण्यासाठी मी या 4-5 कलरचा यूज करणार आहे. ही रांगोळी मुख्यतः तुम्ही या कार्यक्रमात काढू शकता आणि यासाठी आपण हे साहित्य यूज केलेलं आहे. तुम्ही रांगोळी काढण्यासाठी पहिल्यांदा हे खडू वगैरे हे यूज करू शकता आणि जी मी रांगोळी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे ती ॲज इट इज तुम्ही बघून फॉलो करून तुम्ही स्वतः बनवू शकता. तर चला आपण आपली रांगोळी काढायला सुरुवात करूया. असं एक इंट्रो द्या तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये 15-20 सेकंद, आणि व्हिडिओच्या लास्टला आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ह्या गोष्टी तुम्ही ज्या आहेत त्या बोलून जर केल्या तर तुमचं ऑडियन्स जे आहे ते आणखीन जास्त अट्रॅक्ट होईल आणि तुम्ही जी रांगोळी बनवता त्यात तुम्ही बॅकग्राऊंडला म्युझिक लावू शकता ज्यावेळी रांगोळी फास्ट फॉरवर्डमध्ये बनवता. पण आधीमध्ये एखादा पॉज घ्या आणि त्यानंतर तुम्ही बोला, आता या ठिकाणी आपण पान बनवणार आहोत, या ठिकाणी आपण फुल बनवणार आहोत, इतकं बोलून परत एकदा म्युझिक चालू करा. तर असं जर तुम्ही व्हिडिओज बनवत गेला तर तुमचा व्हिडिओ एंगेजिंग जास्त होईल, व्हिडिओ स्किप करणार नाहीत लोक आणि त्यामुळे तुमचा चॅनल लवकर ग्रो होईल आणि चॅनल मॉनिटाईज पण होईल आणि त्यातून अर्निंग पण जास्त प्रमाणात होईल. कारण फक्त म्युझिक लावून मॉनिटाईज झालेली चॅनल आहेत त्यांना खूप कमी प्रमाणात अर्निंग होतं आणि त्याच व्हिडिओला जर तुम्ही फेस दाखवून किंवा आवाज देऊन व्हिडिओ बनवला असेल तर त्यामध्ये अर्निंग पण तुमचं जास्त होईल. जसं एक्झाम्पल घ्यायचं झालं, तुम्हाला जर फक्त म्युझिक बॅकग्राऊंडला लावल्यानंतर 10,000 व्ह्यूजला $1 भेटत असेल तर तुम्ही आवाज आणि चेहरा दाखवून जर तो व्हिडिओ बनवला तर तुम्हाला 2,000 ते 2,500 व्ह्यूजलाच $1 भेटून जाईल. तर 4 पट फरक पडू शकतो. तर त्यासाठी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू त्यात जास्त ॲड केली पाहिजे. पुढला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कल्पना पवार यांनी, कम्युनिटी पोस्ट म्हणजे काय? भाऊ, बरेचसे शब्द इंग्रजीत बोलता ते कळत नाही, कृपया मराठी शब्द वापरत जावा, धन्यवाद. बाकी व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे. तर कम्युनिटी पोस्ट हा खरा तर इंग्रजी शब्द म्हणण्यापेक्षा हा यूट्यूबचाच एक शब्द आहे. जसं होम पेज, व्हिडिओ, प्लेलिस्ट, अबाउट सेक्शन हे तुम्ही यूट्यूबवरती बघता, तसंच कम्युनिटी पोस्ट पण आहे. तर कम्युनिटी पोस्ट म्हणजे काय? थोडक्यात कम्युनिटी म्हणजे तुमचे जे ऑडियन्स आहे, ऑडियन्स समोर जे पोस्ट दाखवणार आहात त्या पोस्टला कम्युनिटी पोस्ट बोललं जातं. ज्यामध्ये तुम्ही क्विज पोस्ट टाकू शकता किंवा वोट पोस्ट टाकू शकता, पोल क्रिएट करू शकता किंवा इमेजेस टाकू शकता किंवा तुमच्या व्हिडिओजला डायरेक्टली शेअर करू शकता. तर अशा प्रकारचे जे तुम्ही पोस्ट टाकणार आहात त्याला कम्युनिटी पोस्ट बोलतात. तर मला सांगा प्रत्येकाने कम्युनिटी पोस्टला मराठी शब्द काय असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे साक्षी कलेक्शन मराठी यांनी, दादा कधी कधी व्ह्यूज अचानक डाऊन का होतात प्लीज सांगा ना. तर व्ह्यूज डाऊन होण्याचं कारण काय असतं की तुम्ही फक्त व्हायरल गोष्टींवरती व्हिडिओज बनवत असता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही व्हिडिओज टाकण्यामध्ये जर गॅप ठेवला असेल 1 दिवस 2 दिवस किंवा 4-5 दिवस, म्हणजे जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत होता अचानक तुम्ही 2-3 दिवस गॅप ठेवला तर ते व्ह्यूज अचानक डाऊन होतात. आणि व्ह्यूज जर तुम्हाला डाऊन व्हावे असं वाटत, म्हणजे डाऊन होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला एक मी सांगतो त्या गोष्टींवरती तुम्ही व्हिडिओ बनवा, एव्हरग्रीन व्हिडिओ बनवा. आता एव्हरग्रीन म्हणजे बरेच लोक आता म्हणतील इंग्लिशमध्ये, तर सदाबहार ज्यांना आपण व्हिडिओ म्हणतो तसे व्हिडिओज बनवा. जेणेकरून कसं आहे, आता समजा माझ्या या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, यूट्यूब चॅनल कसा बनवायचा, तर हा व्हिडिओ सदाबहार व्हिडिओ आहे. म्हणजे मागल्या वर्षी मी जरी तो व्हिडिओ बनवला असेल तरी आजही लोक त्या व्हिडिओला बघतात. त्याचं कारण काय? कारण तो टॉपिक जो आहे तो कधी जुना न होणारा टॉपिक आहे. तसं तो प्रत्येक कॅटेगरीमध्ये टॉपिक असतात तसे, तर तुम्ही त्यावरतीच व्हिडिओज बनवून ठेवा. महिन्यातून जर तुम्ही 30 व्हिडिओ बनवत असाल तर 30 मधले ॲटलिस्ट 10 ते 15 व्हिडिओज तुमचे एव्हरग्रीन टॉपिकवरती असले पाहिजेत. म्हणजे त्यांना आज जरी व्हिडिओ टाकला, आज जरी त्याला 100-50 व्ह्यूज आले तर भविष्यात तो व्हिडिओ 1000, 10,000, 50,000 व्ह्यूज देऊन जाऊ शकेल. अशा प्रकारचे व्हिडिओज बनवा आणि 10-15 व्हिडिओ जे आहे ते तुम्ही ट्रेंडिंग टॉपिकवरती बनवा. म्हणजे आज व्हिडिओ टाकला तर 2-3 दिवसात
जितके यायचे तितके व्ह्यूज आले पाहिजेत आणि नंतर तो व्हिडिओ संपतोच, कारण ट्रेंडिंग टॉपिकचे व्ह्यूज जास्त दिवस टिकत नाहीत. तसं तुम्ही एव्हरग्रीन पण व्हिडिओ बनवत चला. जसं माझ्या एडिटिंग चॅनलवरती जर बघितलं तुम्ही तर मी ट्रेंडिंगच्या रील्स कशा बनवतात ते शिकवतो, पण माझं कधी कधी बर्थडे व्हिडिओ, ॲनिव्हर्सरी व्हिडिओ किंवा वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ असे व्हिडिओज पण मी बनवतो, जेणेकरून त्या व्हिडिओजला जास्त टाईमसाठी व्ह्यूज येतात. म्हणजे बर्थडे व्हिडिओ कोण बघणार आहे, ज्यांचा पण बड्डे जवळ आलेला आहे ते बर्थडे व्हिडिओ सर्च करतील. भले माझा 2-3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ असला तरी लोक त्याला बघून बनवतील. तर याला एव्हरग्रीन टॉपिक म्हणायचं. तर अशा प्रकारचे व्हिडिओजचं कॉम्बिनेशन जर तुम्ही चॅनलवरती बनवत असाल तर निश्चितच तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज कधीही डाऊन होणार नाही. डाऊन झाले तर थोडेफार डाऊन होतील, कारण ओल्ड व्हिडिओचे पण व्ह्यूज तुमचे येणार आहेत. 2-3 दिवस तुमच्या चॅनलवरती गॅप जरी पडला तरी मागच्या व्हिडिओच्या व्ह्यूजवरून ते गॅप भरून निघणार. त्यासाठी तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सुजाताच डायरी यांनी. माझे 3000 तास वॉच टाईम झालेला आहे, अप्लाय नाव असा मेसेज आला आहे आणि 3000 तासला चॅनल मॉनिटाईज करायचा की 4000 तासला मॉनिटाईज करायचा, प्लीज रिप्लाय द्या. आता यूट्यूबवरती चॅनल 3000 तासाला पण मॉनिटाईज करू शकता तुम्ही आणि 4000 तासाला पण करू शकता. 3000 तासाला मॉनिटाईज केल्यानंतर तुम्हाला काय होतं की चॅनल तर तुमचा मॉनिटाईज होतो, पण तुमच्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज दिसत नाहीत, कारण त्यासाठी तुम्हाला 4000 तास वॉच टाईमच कंप्लीट करावं लागतात. 3000 तासला तुम्हाला सुपर चॅट, सुपर थँक्स किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी जे ऑडियन्स तुम्हाला पैसे देतं त्या गोष्टींचा ॲक्सेस भेटतो. पण यूट्यूब जे तुम्हाला पैसे देतं त्या गोष्टींचा ॲक्सेस तुम्हाला हवा असेल, जसं की लाईव्ह स्ट्रीमवरती ॲड असतात किंवा व्हिडिओजवरती ॲड असतात, तर या गोष्टी तुम्हाला ऑन करायच्या असतील तर तुम्हाला 4000 तास गरजेचे आहेत. सो माझं एक सजेशन आहे प्रत्येकाला की तुम्ही 4000 तास वॉच टाईम करून डायरेक्टला कंप्लीट मॉनिटायझेशनच करून घ्या. कारण कसं आहे, तुम्ही 3000ला पण मॉनिटाईज करणार आणि नंतर 4000 तास झाल्यानंतरच तुम्हाला जे भेटायचं आहे ते भेटणार. सो तुम्ही 4000 तासानंतरच जर मॉनिटाईज केला तर एकाच स्टेपमध्ये तुमचं सर्व काही काम होऊन जाईल. पुढचा प्रश्न आपल्याला विकी यांनी विचारलेला आहे. दादा, माझ्या चॅनलला 2 वर्ष झाले आणि 1000 सबस्क्रायबर पण नाही झाले, तर मॉनिटाईज होणार की नाही, नक्की रिप्लाय द्या. ज्या दिवशी तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट होईल त्या दिवशी तुम्ही अप्लाय केल्यानंतर चॅनल मॉनिटाईज होईल. कारण असं कुठेही लिहिलेलं नाही की एका वर्षातच चॅनल मॉनिटाईज केला पाहिजे. यूट्यूबने सांगताना लास्ट 365 दिवस सांगितलेलं आहे, 365 दिवस सांगितलेलं नाही. त्यामुळे तुम्ही लास्ट ज्या दिवशी तुमचं कंप्लीट होईल तिथून मागच्या लास्ट 365 दिवसात मॉनिटाईज असेल तर तुमचं नक्की मॉनिटाईज होईल. भले तुमचा चॅनल 3, 4, 5, 10 वर्ष जुना असेल तरी देखील चॅनल मॉनिटाईज होतो. फक्त लास्ट 365 दिवसात हा क्रायटेरिया कंप्लीट करावा लागतो. सो मित्रांनो, हेच होते आजचे क्वेश्चन्स. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला कमेंट करा. तुम्हाला काही शंका असतील तर, शंका नसतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. कारण मित्रांनो, या व्हिडिओवरती ज्या पण शंकेच्या कमेंट येतील त्या पण पुढच्या Q&Aला ॲक्सेप्ट करू शकेल. तर भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.